अरे सगळी ती फालतूगिरी आहे, ते काही नाही. हे बघ, मी बमचिक बाबाचं ना मंतरलेलं तांदूळ आणलंय. तांदूळ हे खिशात ठेवायचं आहे. सगळ्या प्रश्नाची उत्तर येतील. मला तू पण हे ठेव. काही गरज नाहीये, दे परत ते. हे घ्या, काही गरज नाही त्याची. कशाला हवंय हे? अरे कशाला आलं म्हणजे बाबा, एखादा प्रश्न टेन्शन मध्ये आला, आला आता काय करायचं ह्याचं उत्तर सापडत नाही, तर यातले 2 तांदूळ दाढे खाली ठेवायचं. पाणी सुटल तसा प्रश्न पण सुटल. ठेव तू. काही गरज नाही त्याची. असू दे. बापलेक मिळून ना माझ्या मुलाला अंधश्रद्धेच्या मार्गावर नेणार आहेत. एकतर काळजी घेतो आपण त्याची किती. नवसाचा आहे इक्ष्वाकू आपला. बाबा मग नवस श्रद्धा की अंधश्रद्धा? हा तुला 900 मुले झालंय. हे दत्तू मला 500 मुले झालाय. म्हणजे अरे म्हणजे काही झालं, अचानक पाऊस आला, सगळीकडे गार वारा सुटला. मग बायकोला बोललो भजी कर, तर ती बोलली बेसन नाही. आता रे काय करायचं, मग दत्तू झाला. एकदा जोरदार टाळ्या वाजूया या गाण्याच्या गायकांसाठी, अर्थात आनंदी जोशी आणि रोहित राऊत यांच्यासाठी. या गाण्याचे गीतकार आहेत मंदार चोळकर आणि या गाण्याला संगीतबद्ध केलंय अर्थातच अविनाश विश्वजित यांनी. तर मंडळी, आपल्या चंचल मनाला मनोरंजनाचा गुलाब पुष्प देऊन रिझवूया, अर्थात सुरू करूया तुमच्या टेन्शन वरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, कालच्या प्रमाणे आजही आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत गुलकंद सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. तर टीम गुलकंद, तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण आत्ता वळूया आपण आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, हास्य महारथी समीर चौघुले आज भेटणार आहेत त्यांच्या फॅन क्लबला. चला तर सज्ज होऊया हास्याचं तुफान वादळ अनुभवण्यासाठी. जे घेऊन मंचावर येत आहेत अर्थातच हास्य महारथी समीर चौघुले आणि हास्य जत्रेचं महिला मंडळ. हाय प्रसाद, हाय सई. अरे यार, खास दिवस आहे आजचा. प्रसाद, हे माझ्या मागे बघतोयस, समीर चौगुले लेडीज फॅन क्लब. तुझा झाला का रे आजपर्यंत एक तरी लेडीज फॅन क्लब? नशीब लागतं रे खरंच. मला कल्पना सुद्धा नव्हती. मला आजूबाजूला कुजबूज असायची की समीर चौगुले तुझ्यासाठी बायका वेड्या आहेत. माझा विश्वास नसायचा, कारण शेवटी कसं आहे ना, राजहंसालाच कल्पना नसते की तू स्वतः राजहंस आहे. थांब ना. अरे यार, संपवतो स्किट काय संपवतो रे यार, जरा तर बोलू दे 2 शब्द. हे सगळं कौतुक आहे तर आहे ना यार, पण काय ना, लेडीज फॅन क्लब जो आहे ना, खास मी आज व्हिजिट काय केली, माझं प्रमोशन करायचं आपल्या फिल्मचं रे, गुलकंदचं. आणि हे बघ, हिस्ट्री अशी आहे, जेव्हा जेव्हा बायका सुपरहिट बनवतात ना चित्रपट, तेव्हा तो जबरदस्त सुपरहिट होतो. एकदा त्यांना आवडला की त्या डोक्यावर घेतात आणि चित्रपट सुपरहिट होतो. त्यामुळे आज मी इकडे आलेलो आहे. आपला चित्रपट जर त्यांना आवडला, शुअर शॉट सुपरहिट आहे. काय, लेट्स ट्राय. यस. हो हो, एक्सक्यूज मी, कोणी आहे का? हॅलो. हो हो हो, नमस्कार. येस 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 येस, नमस्कार. काय म्हणताय? येस. होय 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 होय. सर, मी कामी खूप 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 मोठे फॅन आहे सर. सर एक मिनिट. होय होय होय. काय काय करतो मला? रसिको हो, रसिको, मी तुमच्या सगळ्यांची लाडके सच्चा बाबा. थांबा थांबा, रिलॅक्स. हे काय करते मला कळत नाही. हे काय झालंय तुम्ही? सर ओळखलं नाही? सर मी लोचन मजनू बनले सर. का? लॉजिक काय त्याचं, मला लॉजिकच कळत नाहीये. रसिको हो, क्या होता है लॉजिक? क्या होता है लॉजिक? रसिको आयुष्याच्या समुद्रामध्ये जेव्हा क्या होता है? जादूगर टोपी में कबूतर डाल के ससा निकलता है, वो होता है मैजिक. तो क्या होता है?
हो हो ठीक आहे मला आनंदच आहे की माझं एखादं कॅरेक्टर एवढं सगळ्यांना आवडतं हो, खूप पण आता आपण जरा या गुलकंदकडे वळूया का प्रमोशन आहे ना रसिको हो क्या होता है गुलकंद क्या होता है रसिको क्या होता है पाना के टपरी पर जाके जानता है वो होता है फुलचंद सर रसिको गुलकंद क्या होता है गुलकंद क्या होता है छान करताय वर्षभर करू नका चांगलं होत आहे हा आपण जरा आता बोलते. गुलकंदचं प्रमोशन आहे ना त्यामुळे जरा पटपट 3 ठिकाणी जायचं मला हो, यानंतर लगेच. प्लीज लवकर जरा प्लीज प्लीज हा तर रसिको हो रसिको तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ही मुलगी एवढी दिसायला नाजूक आहे पण जिबोंग का क्या प्रॉब्लेम है तर रसिको मोठा किस्सा आहे जिबोंग का रसिको हो मी एका सलून मध्ये कामाला होते रसिको हो आयब्रो करत होते जिवेमध्ये धागा होता कट झाली असं प्रश्न पडतो आवडला सर हो खूप म्हणजे अगदी असं वाटलं ना की ठीक आहे प्लीज आपण लवकर सुरू करू. हो 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 सर Please, पुढच्या एपिसोड मध्ये घ्या ना हे स्टोरी हे मी घेऊ हा, सर. आणि पण तुम्हाला कळत नाही मला घ्यायला हरकत नाही पण लोचन मजनू ब्युटी पार्लर मध्ये आयब्रोज का करेल ना हे पटलं पाहिजे ना लोकांना सर तुम्ही बाकीच्या स्टोऱ्या सांगता त्या पटतात का सर पण सर आमच्यासाठी देवाच सर आम्हाला खूप आवडतं सर माझं नाव नका लावू मला नावाचं काय नाही पण ना दर्जेदार विनोद पोहोचले पाहिजे सर हा सगळं हा दर्जेदार आहे रेडी सर मी बोलू सगळं हो येस 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 अरे बापरे आज म्हणजे चला चल कशी वाली करू का लवकर चल माझी तारीख झाली माझी बरोबर झाली दाखव मिशी बरोबर दिसत नाही तुझी जरा. बरोबर आहे आता बरोबर बरोबर आहे. आता बरोबर ना ऐका ऐका हे काय चाललंय तुम्ही हे सगळं काय काय करताय हे सगळं? ऍक्च्युली सर आज म्हणजे समीर चौगुले लेडीज फॅन क्लब मध्ये आम्ही सगळ्या मेंबर्सनी असं ठरवलं की आपल्याला आवडणारं कॅरेक्टर करून यायचं आणि गंमत बघा सर सगळ्यांनी लोचन मजनू सर ते याचं आम्हाला काही वाटत नाही सर पण तुमचं लोचन मजनूचं कॅरेक्टर खूप आवडतं खूप कारण ना तुम्ही 900 एपिसोड मध्ये ते एकच कॅरेक्टर वेगळं केलंय ना हे मी कधी करतो हे कधी करतो मलाच ठाऊक नाहीये मज्जा येते. पण मला कळत नाहीये बाकीच्या बायका कुठे आहेत तो क्लब म्हणालात ना तुम्ही आपण त्यांना पण बोलवा म्हणजे आपण सुरू करू प्रमोशन नाही सर आम्ही 6 जणी आहोत ना 6 जणींचा क्लब इतकाच क्लब असतो म्हणाला 700-800 बायका आहेत म्हणून आहेत आता ऍक्च्युली आम्ही 6 जणीच आहोत सर टेन्शन नका घेऊ अजिबात टेन्शन घेऊ नका कारण या 6 नारी सगळ्यांवर आहेत एकदम भारी आम्ही आहोत समीरचं fan. बापरे म्हणजे आज म्हणजे एकदम विलोभनीय आहे सगळं म्हणजे अरे पण तरी सुद्धा 6 जणांसमोर प्रमोशन करायचं मला ते बरं नाही वाटत आधी सांगायला पाहिजे होतं ना तुम्ही मग ते नाही सर आहेत 700-800 बायका आहेत आहेत पण ते बोलवा त्यांना काय आहे, आमचं जे फेसबुक पेज आहे ना तुमचं फॅन क्लबचं जे पेज आहे त्याचे 700-800 फॉलोअर्स आहेत लाईव्ह जाणार होत ना. लाईव्ह जाणार आहोत ओके मग ठीक आहे लेट स्टार्ट चालू कर रेडी आहात ना सगळ्या का सर सर या ना सर सर सेंटरला या सर आडवा आहे का हा ओके सर इकडे या इथे बसा. हे चालू झालं नमस्कार मी इथून करते होय, सर होय. नमस्कार मी शिवाली परब तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते समीर चौगुले लेडीज फॅन क्लबच्या इव्हेंट मध्ये रसिको काय इव्हेंट रसिको रसिको क्या रसिको रसिको वो जो थापी से मारते भिंती पे रसिको वो है इवेंट
सर असं कधी केलं मी लोचन मजनू हे कधी केलं तुम्ही ते करता बस कर चल. करते सर बापरे, ऐका मला ना बस झाला आता. मी सगळ्यांना सांगतो यामुळे मला लेट होतोय हा त्यामुळे बस झाला. प्लीज हात जोडतो. अरे बापरे रसिको ये प्लीज क्या है रसिको बस करा. 3 जणांनी ऑलरेडी केलंय. रसिको ये प्लीज क्या होता है रसिको राउंड प्रश्न उठता है कि वो प्लीज क्या होता है रसिको कोई मेरे मांडोगे मांगांच्या कानामा सांगेंगो मांडोगे कानामा सांगोगे वा वा बोचतोय तुमचा बोचतोय. लोचन मजनू बोचायला लागलाय. तिचा टोचत होता तुमचा बोचायला लागलेला आहे. का करू आता ऐक हे कोण करताय डुक्कर आहे का मी कसं करताय असं नाही करत मी. आम्हाला आवडतं. एक मिनिट हो ना लाज वाटली पाहिजे. माझी मिशी लावून स्वतःचीच मी विक्री करते. लाज वाटली पाहिजे. काय करायचं हिचं फॅन आहे तर आता झालंय का सगळं. हो झालं काय पुढचं काय मी सगळ्यांना समूह गीत सादर करायची विनंती करते सगळ्यांनी पटापट मला ना जायचंय जरा 3 ठिकाणी जायचंय. 1 2 3 स्टार्ट. चंचल घासते कोण हे शेखर काय म्हणतोय कोण शेखर म्हणतोय. मन फाट्यावर मारताना आधी गुरगुरतय खुरपुरतय पुसतय आणि धुसभुसतय रुसतंय कसा घुस ए, गा बघा, गा बघा, गा, गा, गा. कुठे चाललंय गाणं कुठे चाललंय बघ जरा. किती सुंदर गाणं आहे. चंचल वागतय मन हे अधीर का होत. इतकं सुंदर गाणं आहे ते. माहितीये सर मला माहितीये माझ्या नवऱ्यानेच लिहिलंय. लाज वाटली पाहिजे तुला त्याची पण. एका चंचल शब्दासाठी अंदमानला गेला. चंचल हा शब्द मला इथे एसटी स्टँडला सुचला असता. हो खर्च करून तिकडे अंदमानला गेला. चंचल पुन्हा आला अभिमानाने. कारण त्याची काळ्या पाण्याची शिक्षा घरात होती. असं नाहीये सर असं नाहीये. तुम्ही कसं करता कुठल्याही गाण्याला वेडेवाकडे शब्द घालता आणि एक वेगळंच गाणं तयार करता तसं आम्ही केलं सर नाही का ग. उंदीर मांजर पकडिंगो मांजर उंदीर पकडिंगो दिवसभर हेच करायचं तुला देतो सल्ले ते नाही मला आधी माहिती असतं ना लोचन बदनू असा घोषणार आहे काही वर्षानंतर मी केलाच नसता हा लोचन बदनू. शपथ सांगतो यार. हे ना. आवडतं संपलाय का कार्यक्रम. मी आता आवाहन करतो आणि मी मला जायचं. गरज नाहीये त्याची. मी मानपत्र वाचायची एक मेला या लव. मानपत्र प्रिया बसा तुम्ही बसा सर बस. बरोबर नाही ना सगळं पटकन सांगितलं असतं गेलो असतो. शेवटचं मानपत्र. अरे यार आधी मी यांचा परिचय करून देणार आहे. तर मंडळी बघता क्षणी बुच उघडावं असं दिसणारा सोडा वॉटरच्या बाटलीसारखं किरकोळ सर्विस यष्ट सोडा मला तुम्हाला बोलली सर माहितीये का माहितीये मला माझं मानपत्र आहे मलाच बोलणार. प्रेमाने सर प्रेमाने. चंद्राला सुद्धा यांचं कपाळ बघून कॉम्प्लेक्स आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे डोळ्यांच्या जागी ओठ असते आणि मिशीच्या जागी कपाळ असतं तरी सुद्धा इतकाच आकारहीन असणारा हा दळभद्री चेहरा. तुम्हाला बोलली सर ए बस करे थांबा बस करा. काय चाललंय फालतूगिरी तुमची. हे मानपत्र असं असतं वाचन मानपत्राचं. सर ते लोचन मजनूच्या स्टाईल मध्ये खड्ड्यात गेला लोचन मजनू. डोक्यात गेलाय माझा लोचन मजनू. लोचन मजनूला लात मारून हाकायला पाहिजे. लायकीचाच आहे लोचन मजनू. सर एक मिनिट सर काहीही बोला
लोचन मजनूला लाथ मारण्याच्या गोष्टी काय रात काय मारायचं नाही Please, sir, त्याची please. अशी जर मिमिक्रीनी चेष्टा होणार असेल ना तर मी करणार नाही लोचन मजनू यापुढे सांगून ठेवतोय लत मारण्याच्या कानफडत मारण्याच्या लायकीचा आहे लोचन मजनू लोचन मजनूला काय बोलायचं ऐका तुम्ही असं नाही म्हणते मी समीर चौगुले ना ओय, समीर चौगुले असतील तुझ्या घरी लोचन मजनूला काय बोलायचं नाही सांगून दे ना. मी काही बोलत नाहीये मीच समीर चौगुले लोचन म्हणून करतो ना लोचन मजनू कळत कसं नाही तुम्हाला मी समीर चौगुले काय समीर चौगुले काय आहे लोचन मजनू महत्वाचा आहे तू कोण नाही कळलं ना लोचन मजनूला काय बोलायचं बंद केलंस ना कधी अशोक मारे ना याला मारे ना अरे समीर चौगुले आहे ना लेडीज फॅन क्लब तू कोण पण अस रे तू कोण पण अस पण समीर चौगुलेला बोलायचं नाही म्हणजे मला कळत नाही मीच समीर चौगुले मीच करणार मीच करणार ना समीर अरे कळत कसं नाहीये तुम्हाला कॅरेक्टर खोटं आहे मी समीर चौगुले खरं आहे ते कॅरेक्टर मी उपकार कर सोडा ताई उपकार करतोस काय मग आजूबाजूला दिसलास ना हे लोचन मजनू चपली नाही तोडवे चालले का चालले शपथ तुमचं ना वा 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 madnessचा कहर. एक लोचन मजनू हसून हसून पुरेवाट लावतो आज तर इथे 6 होत्या फार मजा आली बहारदार परफॉर्मन्स रसिक हो प्रसादा 6 नाही मला तर प्राजक्ता 7 माहित मला तूही तशीच दिसायला लागली वा वा मस्त विषय होता आणि मस्त मांडला मला ओरिजिनल लोचन मजनू पेक्षा वनिताचा लोचन मजनू जास्त आवडला म्हणजे मी आता सजेस्ट करीन Let's करायला. शोभेला की समय नसेल आणि तरी स्क्रिप्ट आलं तर वनिताला घेऊन आपण करू Yes, शकतो. yes. लोचन मजनू म्हणजे ऑलमोस्ट त्याला क्रॉस करून गेली असती वनिता. माय गॉड फारच बहारदार फारच मजा आली आणि इंटरेस्टिंग होता परफॉर्मन्स छान मस्त सई किलर परफॉर्मन्स होता पोरींनो एक गोष्ट नक्की सांगेन की आपल्या MHJच्या सगळ्या पोरी धाकड आहेत तुम्हाला कुठलाही कॉस्ट्युम द्या कुठलीही ज्वेलरी द्या काहीही गेटअप द्या तुम्ही ते ग्रेसफुली कॅरी करता आणि आज सगळ्या मिशा लावून आल्यात पण काय प्रेझेन्स होता तुमचा वाह मजा आली खूप मजा आली आय एम सो प्राऊड ऑफ यू लेडीज आणि सॅमी त्यांना एवढं बागडू दिलं त्याच्याबद्दल थँक्यू तुम्ही सगळ्यांनी खूप मस्त परफॉर्म केलं वने कडक मजा आली मंडळी ग्लोबल वॉर्मिंगवर चर्चा करण्यासाठी गावकरी जमलेत मास्तरांच्या गच्चीवर चला बघूया तिकडे हास्याची खिचडी कशी शिजतीये तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्य जत्रेच्या धडाडीच्या कार्यकर्त्यांना सरपंच हा मी बोलतोय मास्तर हा हो हो तुम्हालाच लावलाय म्हणजे नाव कशाला सांगताय परत पुन्हा तुमचं मीच लावलाय की नाही तुम्हाला फोन ऐका ऐका मी हां माफ करा मी फारच रात्री फोन केलेला आहे तुम्हाला पण मी तुमच्या मुलाचा मराठीचा पेपर तपासत होतो तर त्यात त्याला निबंध लिहायचा होता मी पंतप्रधान झालो तर या विषयावर हां तर त्याने लिहिलेलं आहे मी पंतप्रधान झालो तर मज्जा तुमच्या रक्तात आहे का बावळटपणा एका ओळीचा निबंध असतो का मला सांगा पंतप्रधान पद महत्वाचं पद आहे मज्जा करण्याचं पद आहे का ते मला सांगा पण समजवा त्याला सांगा त्याला सांगा हा काय सांगाल फोन आला होता त्याला काय सांगू ठेवा फोन ठेवा मला नाही बोलायचं सरपंच तुमच्याशी ठेवा फोन इकडे वर वर या वरती या इकडे जनावरांनो या. वर बोलावता गुड नाईट
अरे सकाळी मॉर्निंग बोलता आता रात्री आला ना. अस्तर अस्तर हा जेवलो काय जेवलो अस्तर जेवल्यानंतर गुलकंद खाल्ला हो काय हो रेटून खावा बरणी भरलेली आहे हा अस्तर धर बाबा धर काय काय झोपलात नाही अजून नाही झोपलोच आहे तुम्ही स्वप्नात आलाय उर्वशी बनून उर्वशी कशाला नोरापती बनून येतो ना काहीतरी मागी फिगर तिच्यासारखीच आहे का नाही झालं असेल तर सांगाल काय काम आहे ते नाही मास्तर मी सांगतो काय झालं ते काय झालं संध्याकाळच्या टायमाला आम्ही चोर चिट्ट्या खेळत बसलो होतो. काय? चोर चिट्ट्या हा चोर चिठ्ठ्या तर बने झाला चोर हम्म. आणि आम्हाला एक प्रश्न पडला की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय चांगला विषय मनात आलेला आहे तुमच्या ग्लोबल वॉर्मिंग सारखा विषय जर तुमच्या मनात येतोय म्हणजे तुमचं आणि मेंदूचं नातं अजूनही चांगलं आहे शाबास, वा, वा. एवढा आहे हा. एवढा आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे वातावरणात सरासरी तापमान वाढ होणं. अच्छा म्हणजे सुंदराबाईचा तमाशा इथे आला ना की आपल्या सगळ्यांचं होतं तसा. खुर्ची सकट बंद करीन असा आवाज येईपर्यंत काय चुकलं आहे? काय बोलतोय मी ते कळत नाहीये का ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय ग्लोब म्हणजे काय ते पत्रिकेत लिहतात नाही काय ग्लोब असावा निखिल कुठल्या पत्रिका वाचतोयस ग्लोब लिहितात का लोभ असावा असं लिहितात की नाही ग्लोब म्हणजे काय ग्लोब म्हणजे वर्तुळ. आता पृथ्वी कशी आहे निली हा निळी आहे पण ती गोलाकार सुद्धा आहे म्हणून तिला ग्लोब म्हणतात त्यातलं ते ग्लोबल हा आणि वॉर्मिंग म्हणजे काय वॉर्मिंग माहितीये परवा आमची पप्प्याची भांडणं झाली ना तेव्हा आम्ही पप्प्याला बोललो ए पप्प्या शेवटची वॉर्मिंग आहे तुला बोलला होता. आला मूर्खांचा सरदार टॉकडॉक टॉकडॉक करत आला वॉर्मिंग आणि वॉर्निंग यातला फरकही कळत नाही का आपल्याला आहे, आहे. अरे मिंग निंग लिंग बस 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 आपल्या अकलीची कुवत कळते की नाही शांत बसा वॉर्मिंग वेगळं आहे वॉर्मिंग वॉर्म म्हणजे काय गरम त्याच्या गरम वार म्हणजे गरम काय तरी मला बरेचसे लोक बोलतात मोरे तुमच्यात लय वारम आहे आहे मोरे तुमच्यात वॉर्म आहे पण तो WORM तुमच्यात किडा आहे किडा जंतू आहेत तुमच्यात छोटे छोटे जंतू आहेत ह्यांच्यात जंतू आहे म्हणजे रात्री धुवायला लागेल यांना. घेऊन जा यांना छाप घेऊन टाकू बस डायरेक्ट शांत बस मुद्दा काय आहे ग्लोबल वॉर्मिंग बद्दल विचारायला आलेला आहात की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय आहे बाबा तर हल्ली नाही का आपण असं म्हणतो की ऊन जरा जास्तच आहे हा गारवा उन्हाळ्याबद्दल बोलतोय ना आपण. कॅसेट आहे ना ती शिडी फेमस अरे नुसतं बोलत नाही का तुम्ही अच्छा ऊन जरा जास्त आहे असं नुसतं किशोर कदम येतात विचारायला सतत तुम्हाला ऊन जरा जास्त आहे का नाही ना ऊन जरा जास्त आहे एवढं बोलत नाही का तुम्ही साधं गरमा झालाय उकाडा होतोय गरमा होतो गरम होतंय. हे कशामुळे म्हणता कशामुळे ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय होतंय ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढतंय त्यामुळे ना पृथ्वी गरम होतीये मास्तर कोण आहे तो कोण तिला गरम करणारा कोण आहे मला सांगा त्याच्या आईचं नाही त्याला धरून धरून नडगे हाणल्या का नाही बघा तो कोण गरम करतोय तिला कशाला सगळ्यांच्या नडग्या हाणायच्या तुला धर माझ्या पण नडग्या हाण धर तुमच्या नाही इचारा कोण करते कशामुळे होते इचारलं पाहिजे नाही नाही मास्तरांनो त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे की एखाद्याच्या मनात नसताना आपण त्याला गरम करणं चुकीचं आहे म्हणजे जर आपण पृथ्वीला काय वाटत असेल की बाबा मला गरम नावायचं पण हा गरम करतोय तर आपण त्याचा पत्ता घेऊ त्याच्या घरी जाऊन समजून काढू. कोणी एकटा माणूस हे ग्लोबल वॉर्मिंग करत नाहीये अनेक आपण सगळे याच्यात सामील आहोत आपल्या सगळ्यांमुळे ग्लोबल वॉर्मिंग होतंय की नाही आपण सगळे मिळून तापवतोय होय काय होतंय पृथ्वीवरील हरितगृह वायूंचं प्रमाण वाढतंय आता हरितगृह वायू म्हणजे काय मास्तरांनो या सायलेन्स मध्ये तुम्हाला उत्तर मिळालं असेल मीच सांगतो हरितगृह वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड मिथेन इत्यादी वायू इत्यादी माहिती अरे गधड्या हे जे वायू आहेत ते हरितगृह वायू आहेत यांच्यामुळे पृथ्वीवरचं तापमान वाढतंय अच्छा म्हणजे आपल्या त्या वेंगुर्लेकर बाई आहेत बघा त्यांचा बारक्यासारखा का तापलेला असतो कळलं काय कशामुळं त्याचा मिथून आणि कार्बन वाढलाय अरे कुठला मिथून वाढलाय त्याचा काय नाही मिथेन म्हणालो मिथेन तो चणा खातो ना बस रे मिथेन आणि कार्बन या वेगळ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल बारक्याचं कुठे काढलं मध्ये शांतपणे आहे का शांतपणे काय बोलतोय ते तर मी जे म्हणत होतो की ग्लोबल वॉर्मिंग जे वाढलेलं आहे ते कशामुळे वाढलेलं आहे बाबा त्याच्या मागे कारण काय आहे कारण काय
तर ही जी काही एक जंगलतोड लोकांनी सुरू केली नाही आहे, जंगलतोड वाईट आहे. वाईट आहे. जंगलतोड वाईट आहे. माझा त्याला विरोध आहे आणि मी निषेध करतो जंगलतोडीचा. अरे, वाईट वाटतं हो आमच्या तरुण पोरांना. प्रश्न पडतात माहितीये काय? कसले हे तर कष्टानं काहीतरी मिळवायचं, न्यायचं कुठे? प्रश्न पडतात आम्हाला, न्यायचं कुठे? हा? तुम्ही जर सरसकट आमचं व्यासपीठ कापत चालला तर आम्ही कला सादर कुठं करायची? ए गधड्याची को पटकन बसीन पचकन बिया बाहेर काढीन सगळ्या तुझ्या गधड्या. वाटेल ते बोलतोस. काय आहे? तू जे बोलतोयस ते वेगळं आहे, मी जे बोलतोय ते वेगळं आहे. माझं जे आहे ते या समाजाच्या भल्यासाठी आहे. ही जी जंगलतोड आपण सुरू केलेली आहे, हा वाहनांचा जो काही अतिवापर आपण सुरू केलेला आहे, त्याच्यामुळे हरितगृह वायूंचं प्रमाण वाढलेलं आहे. मुळात झाडांचं मुख्य कार्य काय आहे? डुलणे. अरे मूर्ख माणसा, हवा देखील डुलतात ना. बरोबर आहे, पण झाड आपल्याला ऑक्सिजन देतं की नाही, कार्बन डायऑक्साईड स्वतःकडे घेतं की नाही, मग ते त्यांचं मुख्य कार्य आहे. ही जर जंगलतोड आपण अशीच सुरू ठेवली तर ही ऑक्सिजन निर्माण होण्याची प्रक्रियाच होणार नाही की नाही. तेवढा आहे मास्तर, म्हणून मी माझा ऊस घेऊनच फिरतोय. गावली जागा लावूस, गावली जागा लावूस. एवढी जंगल तोडले की नाही मास्तर, सगळीकडे ऊसाची लागवड करून टाकू का? मुळात सावत्या, ऊस हे झाड आहे का? मग पीक आहे ते पीक. हो, आणि सगळीकडे काय फक्त ऊसच लावणार आहेस, त्याची काळजी नाही घेणार आहेस? या झाडांची आपण काळजी सुद्धा घ्यायची असते, लक्षात घे. काय मुळात काय ना, जंगलतोड हे एकमेव कारण नाहीये, आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. आता मुळात मला सांगा, क्लोरोफ्लोरो कार्बन किती जणांना माहिती आहे? मास्तर शांतता रिटर्न्स कंटिन्यू. हरकत नाही. आता क्लोरोफ्लोरो कार्बन म्हणजे काय? तर आता हे जे AC असेल किंवा फ्रीज असेल, याच्या अतिवापराने काय होतं? आपण सगळे थंड होतो. गधड्या, थंड तू एकटा होतोस, पण गरम अख्खी पृथ्वी होत असते. काय बोलतो काय? हो. पण दुकानदार बोलला सगळं गारच होतं. कुठं बोलला तू? नाही रे बाबा, ते तू वेगळं म्हणतोयस. ते काय नाही, AC मुळे तुला थंड थंड वाटतं, पण त्याच्यातून एक वायू बाहेर पडत असतो, तो असतो हा क्लोरोफ्लोरो कार्बन. नाही मास्तरानू, एसीतून ते पाईप असतो तो मागे, त्याच्यातून पाणी येतं, खाली आपण बादली लावतो. हा अंघोळ त्यानेच करतो. एकदाच केली, सगळ्याला सांगशील? त्याच पाईपाने फटके देऊ का रे तुला? खरं शप्प. अरे बाबा, AC मधून, फ्रीज मधून हा वायू सुद्धा बाहेर येत असतो, क्लोरोफ्लोरो कार्बन. त्याच्यामुळे सुद्धा नुकसान होतंय. काय होतं, हा जो वायू आहे तो आपल्या अवतीभोवती ओझोनचा एक थर असतो की नाही, एक लेअर असते की नाही, ती संपत चाललाय. ओझोन माहितीये? ओझोन मला माहिती नाही, पण आपल्या गावात आलेला आहे. आला असेल तर त्यांनी ग्रामपंचायतीत स्वतःच्या नावाची नोंद केली अरे पाहिजे. बावळट आहात का? ओझोन म्हणजे कोणी व्यक्ती वाटतोय का तुम्हाला? कोण आहे? ओझोन एका थराविषयी बोलतोय मी. सूर्यापासून जी अतिनील किरण उत्सर्जित होतात, त्यांच्यापासून आपलं संरक्षण करणारं एक कवच आहे ओझोन. हो, आकाशात असतं ते. हा, बरं. काही काही ठिकाणी हे जे ओझोनचे थर आहेत त्याला छिद्र सुद्धा गेलेली आहेत. म्हणजे भॉक. मी छिद्र म्हटल्यानंतर भॉक असं म्हणायची गरज होती का मला सांग? मी म्हणतोय की नाही छिद्र, मग समाधान मान त्याच्यावर. नाही तर त्याला कसं जवळचं वाटतं. बस रे. मुद्दा काय आहे, हे जे ओझोनचे थर आहेत ते हळूहळू संपत चालले. ऑस्ट्रेलियामध्ये तर ओझोन गायब झालेला आहे. म्हणजे चोरला नाही? चोरला नाहीये. क्लोरोफ्लोरो कार्बन, त्याच्यामुळे तो गायबच झालेला आहे. म्हणून तर तिथले लोक ते सफेद रंगाचं क्रीम लावतात ना, सनस्क्रीन चेहऱ्याला. अच्छा, मला वाटलं काय ती मेकअपची काहीतरी स्टाईल असेल. तुम्ही कुठे पाहिलं? मी ते ऑस्ट्रेलियाचे प्लेअर बघा, क्रिकेटवाले ते सायमंड म्हणून सगळे लावतात सगळे. चांगलं, गुड ऑब्झर्वेशन मोरे, चांगली नजर आहे तुमची. नजर माझ्या नजरी टप्प्यात एखादा आला ना. मोरे, अजूनही विचार चालू आहेत मनात, ते बंद करा मोरे. चांगलं, गुड ऑब्झर्वेशन मोरे, चांगली नजर आहे तुमची. नजर माझ्या नजरी टप्प्यात एखादा आला ना. मोरे, अजूनही विचार चालू आहेत मनात, ते बंद करा मोरे. ते नव्हे, मी हे म्हणत होतो की हे क्लोरोफ्लोरो कार्बन, त्याच्यामुळे हा ओझोनचा थर नष्ट होत चाललाय की नाही. हे ग्लोबल वॉर्मिंग हेच आहे. काय होतंय, आपला औद्योगिक विकास, ही जंगलतोड वगैरे ना, ही सगळी या सगळ्याला कारणीभूत आहे. आपण माणसं जबाबदार आहोत याला, आणि याचे परिणाम भीषण असणार आहेत.
आत्ताच जे काही समुद्राची पातळी वाढतीये, हिम किंवा एखादं ग्लेशियर वितळताना आपल्याला दिसतंय, रोगांचा प्रसार होतोय, हे प्राण्यांचं किंवा वनस्पतींचं अधिवास नष्ट जो होतोय ना, तो या ग्लोबल वॉर्मिंगमुळे. म्हणजे आपल्यामुळे होत आहे. सगळं आपल्यामुळे. अरे वसाडी पडली असल्या माणसांवरती. तुम्ही पण माणूस आहात ना? नाही मी माणूस नाही, मी ग्रीक गॉड आहे का नाही? कोण आहात? ग्रीक गॉड. अख्ख्या पंचक्रोशीत मला मदंदी फायर बोलतात का? मदनदीप फायर. देवा शपथ खोटा विचार. कुठून शोधता हो हे सगळे शब्द? त्यांच्या घरातला टीव्ही फोडा आधी. इंग्लिश पिक्चर बघतात ते. असं भाषा गलत नाही, फक्त चित्र बघून खुश होतात ते. ऑस्करचे पिक्चर बघतो का? कुठल्या कर्माचे ऑस्करचे 1.5 तासाचा पिक्चर 15 मिनिटात संपवतात. नाही, खरं ऑस्करचे. आता काय खरंच. हो मास्तरानू, काय ग्लोबल वॉर्मिंग आहे ना, त्याच्यामुळे बायका भूतासारख्या दिसतो. हे कोणी सांगितलंय तुला? खरंच. मला सांगा, ग्लोबल वॉर्मिंग गरम होतं की नाही? गरम होतं. हो हो हो. आमच्या वाडीतल्या बायका लग्नाला जातात ना, जाताना हिरोईनी सारखं मेकअप करून जातात. एकदा मंडपात गेला की नुसता गारमा, असा घाम पुसली ना की रुमाल हिरोईनी सारखा दिसतो त्या भूतासारखा. एकदा लग्नात जा. आहे तेवढा आहे वस्त्र कराय. माझी बायको म्हणजे उन्हाळ्यात लय डेंजर वांडार. मी म्हणजे उन्हाळ्यात बघतच नाही तिच्याकडं. काय बघायची ती सकाळी 9च्या आधी, डायरेक्ट संध्याकाळी 6 नंतर. मधल्या वेळात ती म्हणजे वांडार. नाही वहिनी आहेत, वहिनी दिसतात तसे. आम्ही मस्करीचा विषय चाललाय का? काय नाही. मला अजूनही गांभीर्य कळत नाहीये ग्लोबल वॉर्मिंगचं. आता काय लक्ष द्या, सांगते तू सुद्धा बने. असंच खेळत सांगतोय म्हणजे काय महत्वाचा विषय नाही का हा? असंच आपण दुर्लक्ष करत राहिलो ना तर पुढे जाऊन जगणं मुश्किल होईल आपलं. मी काय म्हणतो मास्तरांनो, जगणं जर मुश्किलच होणार आहे तर तुमच्याकडे काहीतरी उपाय असेलच. उपाय आहेत पण ते आपण अंमलात आणत नाही. सांगितलं तर बघू ना. काय करायचंय बघा, ही जी जंगलतोड होतीये ती होऊ द्यायची नाही. नाही ती थांबलीच पाहिजे. हो 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 हो. झाडं लावा. तुम्ही जी काही वाहनं वापरताय त्याचा अतिवापर करू नका. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा ना. प्रत्येकाचं वैयक्तिक वाहन कशाला हवंय? हा, किंवा आपण हे जे फ्रीज किंवा AC वापरतो ते जेव्हा गरज असेल तेव्हाच वापरा. सतत नका वापरू, उगाच विनाकारण नका वापरू. मग अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आत्तापासूनच त्याची काळजी घ्यावी लागणार आहे. हा, निसर्गाला सोबत ठेवलं आपण, त्याला सोबत घेतलं तरच निसर्ग आपल्याला इथे राहू देणार आहे. हे घर त्याचं आहे, आपलं नाही. कळलं पाहिजे आपल्याला. काय म्हणजे ग्लोबिंग वॉर्मिंग म्हणजे काय? ते आपलं गरम होतं म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. आपल्याला सगळ्याला गरम होतं त्याच्यामुळे. बरोबर, सगळ्यांना गरम होतं. म्हणजे मास्तर तुम्हाला पण जरासं गरम होतच असेल. हा, म्हणजे काय आता ग्लोबल वॉर्मिंग आहे, ते उन्हाळा वाढतोय, तापमान वाढतंय, तर होतं गरम होतं. बरोबर. म्हणजे आता आणि गरम होत असेल म्हणजे थोडंसं घामोलं पण येतच असेल तुम्हाला. येत असणार ना घामोलं येत असणार. आता ज्याला शिक्षण आहे त्याला घामोलं येत नाही असं थोडी आहे का? आणि घामोलं कसं इनोसंट आहे का? अडाणी पण आहे. अडाणी पण ते काय असं म्हणत नाही बा, हा शिकलेला ह्याला नाही यायचा, हा शिकले नाही ह्याला यायचा. यांना येतं असेल ना घामोलं तुम्हाला? हा, म्हणजे घामोलं येतं ना तुम्हाला? येतात पण असं का विचारताय अचानक? म्हणजे माकड हाडावर घामोलं येतं काय? येतं का? नाही 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 नुसतं एवढं. एवढ्यात माझ्या माकड हाडावर घामोळे येतात की नाही याने तुम्हाला काय? नाही आम्हाला काय नाही. उद्या कसं चुकून आलं तर तुमचं लग्न नाही झालं त्यामुळं पावडर पावडर लावायला कोण नाही. तुम्हाला येतं काय म्हणजे माकड? सतत विषय आपला माझ्या लग्नावरती आणायचा. येतात मला घामोळ्या माकड हाडावरती. मी करतो त्याचं काय ते करायचं. येतात नक्की येतात हा, ना? येतात. 100%. हो. चला 100 काढा चाल पटकन. पण ठीक आहे. गेले. पैसे दे, 100 दे. मोरे 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 काय नाही. मोरे कसले पैसे घेतले ते? काय नाही, पैस लागली होती. कसली? आम्ही आता ते बसलेलो होतो ना, हा. तर आमचा असा विषय निघाला की मास्तरांच्या माकड हाडावर घामोळे येतं काय? तर मी म्हटलं येतं. ह म्हणजे नाही. त्याच्यामुळे मी पैसे जिंकलेला आहे बघा. लाज नाही वाटत तुम्हाला? माझ्या माकड हाडावरती घामोळे येतात की नाही याच्याबद्दल तुम्ही पैसे लावता निघायतून? ऐका ना. येत असतील माझ्या माकड हाडावरती घामोळे, तुम्हाला काय करायचं आहे? तसं नव्ह, पावडर कोण टाकणार? मी टाकेन. मी ते जमिनीवर पावडर टाकेन आणि डुकरासारखा लोळेन खालच्या खाली. तुम्हाला काय करायचं आहे? पण त्यापेक्षा लग्न करा ना. निघा, निघा. काय सगळं सांगणार. ग्लोबल वॉर्मिंग ग्रहावरती घामोळे विचारून गेला. काय करायचं तुमचं? ग्लोबल वॉर्मिंग पासून सुरुवात केली विषयाला आणि तो विषय घामोळ्यांपर्यंत आणलात. खरे वॉन्डर तुम्ही आहात सगळे. भन्नाट कॉन्सेप्ट आणि असे मास्तर पाहिजेत प्रत्येक गावामध्ये, असं माझं प्रामाणिक मत आहे. खूप भारी विषय, खूप भारी सादरीकरण. बघा हा सरसे काय म्हणतात प्रसाद दा. मला एक शब्दी निबंध लिहिणारा सरपंचांचा मुलगा भयंकर आवडला. मी पंतप्रधान झालो तर मज्जा.
हा माझ्या आयुष्यात मी वाचलेला सगळ्यात उत्तम निबंध आहे. अप्रतिम. इतका महत्वाचा विषय इतका सोपा करून आणि इतक्या रंजक पद्धतीने मांडल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन. मदन द फायर या नव्या नावाचं रंगमंचावरती स्वागत. बहारदार, मजा आली. सई. ग्लोबल अपील वाला परफॉर्मन्स होता. ग्रीक गॉड. मोरे, मला असं वाटतं की कितीही विशेषणं सापडू देत, ती तुम्ही जेव्हा तुमच्या डायलॉगमधून डिलिव्हर करता त्याचं काहीतरी वेगळंच होतं आणि आम्ही ते खूप एन्जॉय करतो. विनोदाबरोबर प्रबोधन आणि ज्ञान हे दोन्हीही होतं इथे. आणि माझं असं स्पष्ट मत आहे की नेचर इज गॉड अशी एक म्हण आहे, ती म्हण खोटी नाही आहे. मला असं वाटतं की आपण जेवढा डिसरिस्पेक्ट नेचरला करू ते आपल्याला परत सगळं मिळणार आहे, हे माणसांनी कायम त्याच्या लक्षात ठेवलं पाहिजे. खूप सुंदर विषय होता, खूप सुंदर मांडलात. आणि मास्तर, तुम्हाला लवकर मुलगी सापडू देता अशी तुम्हाला शुभेच्छा देते. मजा आली. थँक्यू. वा वा वा. आज गुलकंदच्या निमित्तानं अवधूतदा पहिल्यांदा जत्रेत सहभागी झालेत. अवधूतदा, तुम्हाला कसा वाटला आमचा परफॉर्मन्स? आज मला म्हणजे फॅनबॉय मुवमेंट अशी तशी झाली आहे. मी आज भारावून गेलो आहे. आणि आज कारण हे म्हणजे आत्ताचं फर्स्ट ऑफ ऑल आत्ताचं स्किट तर कमाल होतं. आणि हे कायम आपल्याकडे होत असतं की एखाद्या स्किटमधनं प्रबोधन होत असतं, तर सायलेंटली तो मेसेज लोकांपर्यंत पोचत असतो. त्याबद्दल हॅट्स ऑफ. मी त्याच महाराष्ट्रातला एक सामान्य माणूस आहे जसा जो सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो, की जो महाराष्ट्र कधी तुमच्या ॲपवरती, कधी टेलिव्हिजनवरती, तर कधी एखाद्या ऑनलाईन चॅनलवरती तुमचा एक एपिसोड बघितल्याशिवाय झोपत नाही. मी तो आहे. दिवसभरातली सगळी दुःख, सगळी टेन्शन्स, त्याच्यावरची एकमेव मात्रा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ती इतकी लागू होते की ती सगळी दुःख विसरायला होतात. आणि गेल्या काही एका वर्षामध्ये मी पर्सनल आयुष्यामधनं खूप टेन्शन, प्रत्येक जणांचं काही ना काहीतरी असतं. मला आय लॉस्ट माय मदर, आणि तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा आघात होता. त्या दुःखातनं सावरायला मला सगळ्यात जास्त मदत कशाची झाली असेल तर हास्य जत्रेची. आणि जाता जाता सांगतो फक्त की बायकोची आणि माझी भांडणं सुद्धा सगळ्यात जास्त हास्य जत्रेवरनं होतात. कारण ती जरा लवकर झोपते आणि मग ती म्हणते की मी झोपलेली असते, माझी अशी छान झोप गाढ लागलेली असते आणि तो बेड असा थरथर 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 बेड असा थरथर थरथर हलायला लागतो. मग ती दचकून जागी होते आणि ती म्हणते, जा ना मेल्या, बघायचंय हास्य बाहेर जाऊन बघ, बेडमध्ये कशाला बघतो. आणि मी तो असा आयपॅडवरती बघत असतो. सो आमची सगळ्यात जास्त भांडणं ह्या विषयावर नव्हतात. पण मजा आली. थँक्यू व्हेरी मच. आणि थँक्यू गुलकंद टीम, एव्हरेस्ट आणि छाबरिया सर, की तुमच्यामुळे माझ्या ह्या स्वर्ग आहे ना, या स्वर्गाची एक टूर तुम्ही करवून आणलीत, त्याबद्दल थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आम्ही ऑलरेडी नाचतोय. थँक्यू सो मच. मंडळी, हुशार इक्ष्वाकू निघालाय परीक्षा द्यायला. चला बघूया त्याचे आई बाबा त्याला कसं प्रोत्साहन देत आहेत तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्तान्वृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना. तुझी चिमणी उडाली दत्तू, हा किचाटू. किचाटू नाही रे, इक्ष्वाकू. किचाटू तुझी रिंगटोन आहे. हा हा, अरे माझा फोन उचल. हॅलो. नाही मी दत्तूचा रूममेट बोलतोय. इक्ष्वाकू. इक्ष्वाकू काम काय आहे? नाही एक दत्तू, कोणीतरी लुल्लाजी आहे. ठीक आहे, त्याला सांग दत्तू वॉशिंग करतोय. हां, दत्तू वॉशिंग हे आंघोळ करतो आहे. तर हां, तुम्ही थोड्या वेळाने फोन करा. हो, धन्यवाद लुल्लाजी. कुंदेंदू, आमचा लाडका इक्ष्वाकू आहे का? बाबा, आई, तुम्ही इथे कसे बरं?
सक्सेस बाळा. असे बरे म्हणजे तक्षशिला सांगत होती मला आज तुझा कॉलेजमधला पहिला पेपर आहे. हो बाबा. मी खरं तर म्हंटल परीक्षा सुरू झाली आहे त्याचाच पहिला पेपर आहे तर तू त्याला शुभेच्छा दिल्यास का तर प्रद्युम्नने लगेचच कामावर सुट्टी घेतली आणि म्हणाला नाही आपण प्रत्यक्ष जाऊन शुभेच्छा देऊया म्हणून आलो आम्ही. पण रे, काका काकू काय मज्जा 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 मज्जा. छान. मला नाही आवडत. म्हणजे, बाळा तुला सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा हा बाळा. हो 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 हा एक मिनिट हा. हम्म. काय हा हम्म. हम्म. हे घे दत्तू बेटा. खायला मेवनीस ही साखर आहे ते. असू दे असू दे. खरंच कळत नाही काय करायचं. हा अरे असू दे असू दे. माझी पण परीक्षा आहे थँक्यू. परीक्षा तुझी नाही तुझ्या कपड्यांची आहे. लाज झाकायची की काढायची त्यांनाही कळत नसेल. असू दे किती बोलतोयस. बरं बाळांनो यशवंत व्हा. नाही नाही दत्तू बरं आहे. नाही नाही तसं नाही माझं म्हणणं यशस्वी हो कीर्तिवंत हो गुणवंत हो असं म्हणायचंय मला. मला खरं तर ना कीव येते यांच्या बुद्धीची. यांना संग्रहालयात ठेवायला हवं मानवी उत्क्रांतीला पडलेलं कोडं म्हणून. प्रद्युम्न काय करतोयस. अरे देवा कोण इतक्या कर्णकर्कश आवाजात संगीत वाजवतोय हॉस्टेलमध्ये मला कळत नाही. बाबा आहे रे. तू बाहेर जा. अरे हो मास्तर हॉस्टेल आहे ना तिकडे गवऱ्या आवाज करते. जा तिकडे बाहेर जा तिकडे बाहेर मी आलो. काय चाललंय कदम. हा काय करत होतात हे काय आहे. नमस्कार. नमस्कार नमस्कार. अरे माझ्या परत कॉलेजच्या परीक्षेचा पहिला पेपर आहे म्हणून मी त्याची मिरवणूक काढणार आहे. बाबा दत्तूचे वडील त्याचे सतत मिरवणूक काढतात. तुम्ही एकदाही नाही काढली. ए बिग शॉटू. बिग शॉटू नाही. किचाटू किचाटू ही नाहीये त्याचं नाव. ए बापलेक माझ्या मुलाचं नाव बदलणार आहे. इक्ष्वाकू नाव आहे त्याचं. अरे बाबा तेच ते. हे बघ, दत्तू आणि तू माझ्यासाठी वेगळा नाही पाला. काही गरज नाही माझ्या मुलाला त्याच्यात सामील करून घेण्याची. काय गरज आहे मला कळत नाही. मिरवणूक का काढताय. काय केलं त्याने. मागच्या वर्षी बोर्डात पहिला आलाय की कॉलेजात पहिला आलाय या वर्षी. अरे असं काय करताय. कॉलेजमध्ये परीक्षा देणारा पहिला पोरगा आहे माझ्या कुटुंबातला. कुटुंबातला नाही कुटुंबातला. आधी तो शब्द नीट बोला कदम. अत्यंत निरक्षर कुटुंब आहे यांचं. म्हणजे ऍक्च्युली तसं शाळेत माझा काही संबंधच आलेला नाही आहे. मी शाळेत गेलो तेव्हा मी घंटा बघितली मला जाम आवडली वाजवली. हिच्या आला मास्तर माझ्या मागं पळाला. मी नंतर परत गेलोच नाही शाळेमध्ये. लाजही वाटत नाही. अभिमानाने सांगतायत. हे अभिमानाने सांगायची गोष्ट आहे का. सोड ना जाऊ दे. ए पेद्रुमल. प्रद्युम्न पेद्रुमल काय आहे. मला सांग तुझा बापूस काय करत होता रे. बाबा माझे बाबा शिक्षक होते. ना आजूस काय करत होता. आजोबा ते त्यांचीच शाळा होती तिथे बाबा शिक्षक होते. मग वसाड्या माझा आजूस बकऱ्या पालायचा. त्या विकून माझ्या बापाने टांगा विकत घेतला. मग तो टांगा चालवून 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 मला 3री पर्यंत पास केला माहिती आहे का. मग नंतर मी मुंबईला आलो. तिकडे आल्यावरती मी मॅकॅनिकगिरी शिकलो. मग तिकडे गॅरेज काढला. पण यो माझा पोरगा आज कॉलेजची परीक्षा देतो तर माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट नाही काय रे. ओ पप्पूस आजूस टांगा चालवायची काय असला. मग मला पण टांगावाला बनायचंय. काय स्वप्न आहेत ही. उभ्या उभ्या 2 पिढ्या मागे घेऊन गेलास रे अख्ख्या कुटुंबाला. प्रद्युम्न असो इक्ष्वाकू तुझी सर्व तयारी झाली आहे ना. आणि सगळं डोळ्या खालून घातलंयस ना. दत्तू तुझी सगळी तयारी झाली ना. हो सगळं खालून घातलंयस ना. डोळ्या खालून घातलंयस ना. नाही 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 काका बरोबर आहे. सगळे खालून घातलेस का बरोबर बोलले ते. हे बघा हे काय. कॉक्या कॉप्या दत्तू कॉप्या 2 अक्षरी शब्द ही कसा चुकतोस तुम्हाला कळत नाही. एक मिनिट. आणि हे दत्तू बेटा तू बाळा पॅन्ट आहे ना उलटी घातली आहेस. चेन मागे आणि हे खिसे
नाही काकू मुद्दाम घातली म्हणजे? हे असं काढायला सोपं जातं ना आणि आपण असं बसलं ना तर सारखे कुल्ले वर करायला लागतात मग सर बघतात आपल्याला त्यापेक्षा हे सोपं आहे आणि माझा मित्र आहे ना लुल्ला तो ना माझ्या मागेच बसतो मग मागून ना हळू चैन उघडून ना पॉक्या घेतो तो आणि चैनचा आवाज येऊ नये ना म्हणून मी काल मेन लावलंय त्याला आम्ही दोघं अर्धा तास बसून मेन लावत होतो. कधी केलं ते तुम्ही? काल तू अभ्यासात गुंग होतास ना तेव्हा मी हे करत बसलो होतो. काय मला नाहीच बोलायचं असं हरकत नाही. इक्ष्वाकू तुझी सगळी तयारी झाली आहे बरोबर. आपलं काय ठरलंय आता जेव्हा तू परीक्षेला जाशील तेव्हा सर्वप्रथम काय करायचं प्रश्नपत्रिका पूर्ण वाचायची त्याचं सिंहावलोकन करायचं एकाग्र चित्ताने सगळे प्रश्न पुन्हा वाचायचे आणि मग हळूहळू त्याची उत्तरं सोडवायची. डू नॉट हरी कळलं. अरे वत्सर्या तुझा पोरगा परीक्षा द्यायला चाललाय का राणीच्या बागेत चाललाय म्हणजे हत्ती हरीण काय फालतू की रे. अहो सिंहावलोकन म्हणालो मी हत्ती नाही म्हणालो मी एकाग्र चित्त असं म्हणालो मी आणि डू नॉट हरी म्हणालो हरीण नाही म्हणालो. अरे सगळी ती फालतूगिरी आहे ते काही नाही. हे बघ मी बमचिक बाबाचं ना मंतरलेलं तांदूळ आणलंय. तांदूळ हे खिशात ठेवायचं आहे सगळ्या प्रश्नाची उत्तर येतील. बालक तू पण हे ठेव. काही गरज नाहीये दे परत ते हे घ्या काही गरज नाही त्याची कशाला हवंय हे. अरे कशाला आलं म्हणजे बाबा एखादा प्रश्न टेन्शन मध्ये आला आला आता काय करायचं ह्याचं उत्तर सापडत नाही तर यातले 2 तांदूळ दाढे खाली ठेवायचं पाणी सुटाल तसा प्रश्न पण सुटेल. ठेव तू. काही गरज नाही त्याची. असू दे. बापलेक मिळून ना माझ्या मुलाला अंधश्रद्धेच्या मार्गावर नेणार आहेत. एकतर काळजी घेतो आपण त्याची किती नवसाचा आहे इक्ष्वाकू आपला. बाबा मग नवस श्रद्धा की अंधश्रद्धा? हा तुला 900 मुले झालंय हे दत्तू मला 500 मुले झालाय. म्हणजे अरे म्हणजे काही झालं अचानक पाऊस आला सगळीकडे गार वारा सुटला मग बायकोला बोललो भजी कर तर ती बोलली बेसन नाही. आता रे काय करायचं मग दत्तू झाला. कळतच नाही भजीचा पर्याय यांचा मुलगा कसा असू शकतो. आणि तू रे जीभ फार चुरू चालायला लागली आहे तुझी. फार शेफारलायस तू हॉस्टेलला आलायस तर स्वतःच्या रिझल्टकडे लक्ष दे जरा. प्रत्येक परीक्षेला हळूहळू खाली येत चाललाय तो. उतरता रिझल्ट सुरू आहे तुझा. 10वीला सुद्धा 3रा आलाय. अरे प्रद्युम्न तू असं काय करतोस 80 मुलात 3रा आलाय हे कौतुकास्पद नाहीये का? नाहीये. 3ऱ्या माणसाला कुणीही लक्षात ठेवत नाही. चंद्रावर पाऊल ठेवलेला 3रा माणूस कोण तुला तरी माहितीये? अरे वत्सर्या पहिला कोण आला हे तरी तुला माहिती आहे काय? गेल्या वर्षी 10वीत कोण आला त्याचं नाव तुला माहिती आहे? 10 वर्षापूर्वी 12वी मध्ये एक माणूस पहिला आला तो कुठं आहे ते तुला माहिती आहे का वत्सर्या? काय फालतूगिरी करतेस. ए चिटपाखरू इकडे. चिटपाखरू नाहीये त्याचं नाव इक्ष्वाकू नाव आहे त्याचं. अरे अरे बाबा तेच ते बघ त्यांच्या लक्षात आला ना बाला फुल गॅरंटी आहे तू पास होणार म्हणजे होणार मला गॅरंटी आहे. पण या शुल्लक अपेक्षा नाहीच आहेत आमच्या. त्याने फक्त पास होऊन चालणार नाही इक्ष्वाकूने टॉप केलं पाहिजे. त्याच्यात कशाला टेन्शन घ्यायचं मी आहे ना मी तुला शिकवतो. ए जीबीचं असं ना जीब आहे ना वर अशी टालू करायचं अरे सोपं आहे. मी टॉक नाही म्हणालो मी टॉप म्हणालो. टॉप म्हणजे त्याने इक्ष्वाकू टालू काही गरज नाही हे करायची. टॉप करणं म्हणजे वर्गात पहिलं येणं. पहिला आला पाहिजे तो. प्रत्येक परीक्षेत पहिला आला पाहिजे आणि त्याच्यासाठी टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे. टाइम मॅनेजमेंट बद्दल आपलं बोलणं झालं होतं की नाही इक्ष्वाकू? काय ठरलंय आपलं? प्रश्नपत्रिकेतला प्रत्येक प्रश्न किती मिनिटांत सोडवायचा आपल्याला? नाही लक्षात ना? 3 मिनिटं प्रत्येक प्रश्नाला द्यायची आहेत. ओरडू नकोस. लक्षात नाहीये त्याच्या. लक्षात घे एखादा प्रश्न जर सुटत नसेल तर तो स्किप करायचा वगळायचा आणि पुढच्या प्रश्नाकडे वळायचं. कळलं? अरे हे तू असं करू नकोस. समजा तुला प्रश्न आला तू काय सुचत नाही तर भिडायचं त्याला. येत कसं नाही जायला फालतूगिरी चालले. अरे मूर्ख मरकटा झाला. जर एकाच प्रश्नावर तो अडकून राहिला आणि तो पहिलाच प्रश्न असेल पेपर मधला तर बाकीचा पेपर तसाच राहील की नाही भिडून राहिला तर? नाही मग थोडस पुढे जा काय टेन्शन मला नाही. तक्षशिला किमान परीक्षेपुरतं तरी आपण ना इक्ष्वाकूची खोली बदलून घेऊया. तुला असं वाटत नाही का तू खूप पॅनिक होतोयस? हा तूही पॅनिक होतोयस आणि बघ त्याचा चेहरा बघ त्याची परीक्षा आहे तू त्यालाही पॅनिक करतोयस. इक्ष्वाकू बाळा पॅनिक व्हायचं नाही. आपण आपलं काय ठरलंय? ब्रीद इन ब्रीद आउट. आपलं ठरलंय की नाही? सगळं व्यवस्थित होणार आहे. आमचा इक्ष्वाकू पहिला येणार आहे. बाबा मी
पहिला आलो नाही तर यावं लागेल. प्रद्युम्न ठरलंय ना आपलं, पहिलं यायचं म्हणजे यायचं. यावं लागेल तुला पहिलं. ठरलंय आपलं. प्रत्येक प्रश्न वेळ घेऊन सोडवायचा आहे. MCQs झालेत सगळे. कसे सोडवायचे ते आपल्याला उत्तर माहिती आहे. इक्ष्वाकू कळलं? पर्याय निवडताना व्यवस्थित शांतपणे पर्याय निवडायचे. दिलेले पर्याय जे असतात ते आपल्याला बुचकळ्यात पाडण्यासाठी दिलेले असतात. कळतंय? व्यवस्थित उत्तर लिहायचं. योग्य पर्यायासमोरच टिक करायचं. कळलं? नाही एवढे टेन्शन घ्यायचंच नाही. आधा मादा कोण पादा, दामोजीचा घोडा पादा. जिथं घोडा पाहतो तिथे टिक करतोय. पप्पूस पण काय आता टेन्शन आहे. मी आणि लुल्ला आहे ना, आम्ही दोघांनी एक टेक्निक काढली. काय? पेपर चेक करणारच कन्फ्यूज करून टाकायचा. पर्याय 1 आला त्याला गोल करायचं, 2 ला टिक करायची, 3 ला फुल्ली मारायची आणि 4था आहे ना त्याला रंगून टाकायचा, डॉट करून टाकायचा. एक नंबर. आता डॉट काय टेक्निक आहे? नाही ही टेक्निक मी पण वापरले. हा म्हणजे मी जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा चूक किंवा बरोबर असताना मी असं चरोबर किंवा बुक लिहायचो. म्हणजे त्याला असं वाटायचं की याला बरोबर लिहायचं पण यांनी चुकून चूक लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे तो असं इमोशनल व्हायचा न मला 1 मार्क द्यायचा. असा 1 मार्क गोला करत करत मी 3री पर्यंत पास झालो ना रे. बाबा हे असं पण असतं? नसतं असं. बावळट माणसं आहेत ही. जसा 1 मार्क गोळा केलाय ना आयुष्यभर, तसाच 1 दिवस ढकलत जगतात ही माणसं. जन्माला यायचं, मुलं जन्माला घालायची आणि मरून जायचं आणि पुढच्या पिढीला सुद्धा हाच बावळटपणा करायला सांगायचा. अशी माणसं आहेत ही. असंच जगता ना तुम्ही? अजून कसं जगता? अरे असं कसं जगतं म्हणजे निसर्गाने आपला जगा दिला तसं जगायला पाहिजे ना वाचाऱ्या. निसर्ग काय म्हणतोय की जे असला खा पिया एन्जॉय करा, मजा करा, 4-5 पोरं पैदा करा आणि कल्टी मारा. असंच जगायला पाहिजे ना वाचाऱ्या. आता मला सांग, हे जे काही शिक्षण बिक्षण आहे ना, कुत्रा कधी डॉक्टर झालेलं तू बघितलंयस? मांजर कधी नर्स झालेली बघितलीस? फुलपाखरू कधी पायलट झालेला बघितलायस? पण ते फुल सगळीकडे उडत जातं ना, ते एन्जॉय करते, ते मजा करते. आपले चोचले फालतूगिरी चांगले चालले. वाटेल ते बोलतायत. यांच्याकडे लक्ष देऊ नको इक्ष्वाकू. तू तुझ्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित कर आणि मला सांग, तुझा 32 अपेक्षित मधला अभ्यास झालाय? झालाय बाबा, झालाय. 32 अपेक्षितचा अभ्यास झालाय माझा. शाबास, शाबास. व पप्पूस काही झाला? ह्याचा पप्पूस आहे ना, त्याला 32 अपेक्षित देतोय शिकायला. हसण्यासारखं काय आहे त्याच्यात? तुझं काय नाही होणार. 1 मिनिट, म्हणजे काय नाही होणार? माझ्या पप्पूसने मला 32 अनपेक्षित दिलंय. तुझं काय नाही होणार. बाबा 32 अनपेक्षित पण आहे. माझ्याकडे ते नाहीये आई. मग त्या अनपेक्षित मधले प्रश्न आले तर मग मी कसे काय ते सोडवणार आहेत? कारण की अपेक्षित प्रश्न तर येणारच नाहीत ना. जर असं असेल तर खरं तर नवीन नवीन प्रश्न येतात. म्हणजे अनपेक्षितचा अभ्यास आपण केला ऐक ना बाळा, ऐक. शांत 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 हो. शांत इकडे इकडे बस. आपण करूया, आपण शांत त्याचाही अभ्यास शांत करूया. शांत शांत शांत. ऐक बाळा, मलाही नव्यानेच कळतंय, मलाही माहित नव्हतं. तू थांब 2 मिनिटं थांब. शांत हो. कदम, काही कळलं नाही. हे कुठल्या पुस्तकाबद्दल बोलतोय दत्त? त्याचे कसं आहे, बक्षिशीला वहिनी. बक्षिसाला वहिनी? कुठल्या बक्षिसीला वहिनी? तक्षशिला नाव आहे तिचं. हा तू करेक्ट करतोय. कसं आहे माहितीये काय की अपेक्षित प्रश्नांची उत्तरे सगळ्यांना माहिती आहेत, सगळ्या आईबापांना माहिती आहेत, सगळे सांगतात. पण पोरांना अनपेक्षित पडलेले जे प्रश्न आहेत ना ते त्या पुस्तकामध्ये आहेत. हो? कोणी लिहिलंय ते पुस्तक? मीच लिहिलंय. म्हणजे तरुण पोरांना अनपेक्षित पडलेले जे प्रश्न आहेत ना त्याची उत्तरे त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे काय की माझा जन्म कसा झाला बाबा, कावलं शिवतं म्हणजे नेमकं काय होतं. सगळ्या मुलांना मुलगी आवडते, अचानक एखादा पोरगा नापास झाला आवरा अभ्यास करून सुद्धा, तर त्याच्या आईबापांनी काय करायला पाहिजे की त्याला धीर द्यायला पाहिजे. मला नापास झाला तर नापास झाला, परत बस, त्याला सपोर्ट करायला पाहिजे. हे सगळे त्या पुस्तकामध्ये आहे. वाटेल ते बोलू नका. काही लिहून ठेवलंय पुस्तकात आणि ते माझ्या मुलांसमोर मांडताय. नाही, काय चुकीचं शिकवतायत ते प्रद्युम्न? तक्षशिला ग, तू इक्ष्वाकुला परीक्षेची तयारी कशी करायची हे शिकवतोस. ते तुला आयुष्यात रोज द्याव्या लागणाऱ्या परीक्षांना कसं तोंड द्यायचं हे शिकवतायत. काय चुकीचं आहे त्याच्यात? तू इक्ष्वाकुच्या मनात परीक्षेची भीती घालतोयस आणि ते दत्तूच्या मनातली तीच भीती काढून अपयश कसं वाईट नसतं हे शिकवतायत. काय चुकलं त्यांचं? हो पण कदम, याचा अर्थ असा नाही की तुम्ही दत्तूला परीक्षेत हवं ते लिही, वाटेल ते लिही, कॉपी कर यासाठी प्रोत्साहन द्याल असं नाहीये. तुम्ही उलट त्याला हे सांगा, मेहनत कर आणि मग जे काही मिळेल यश अपयश ते तुझं असेल, पण मेहनतीला पर्याय नाही हे तुम्ही त्याला शिकवलं पाहिजे. बाबा मी पण मेहनत करीन.
मी पण खूप कष्ट करीन. म्हणजे मी पहिला येईन की नाही मला माहीत नाही. आय एम सॉरी, पण मी तुमचं नाव नक्की मोठं करीन. याच्यापेक्षा किती मोठं करणार वासाड्या नाव? तुमच्या दोघांचं नाव घेताना माझा जीव जातो, दोनदा पंप मारायला लागतो. अजून किती मोठं करणार वासाड्या? या माणसाला नाही कळणार आपण काय बोलतो ते. सोडा याचा विषय. परीक्षेची तयारी. वा वा वा, अतिशय सुंदर सादरीकरण. बघूया या परफॉर्मन्स विषयी आपल्या हास्यरसिकांचं काय मत आहे. प्रसादा? वाह, मला ही सिरीज फार आवडते. याचं कारण असं की याच्यात दोन आपापल्या भाषेवरती नितांत प्रेम करणारी माणसं आहेत. पृथ्वीचं त्याच्या भाषेवर प्रेम आहे आणि अरुणचं त्याच्या भाषेवरचं प्रेम तर जगजाहीर आहे. आणि दोन्ही भाषा एकाच वेळेला ऐकताना फार मजा येते. आणि वडील म्हणून बघायचं झालं तर मी दोन्ही अर्धा अर्धा आहे. म्हणजे मी अर्धा पृथ्वीसारखा बाप आहे, अर्धा अरुण सारखा बाप आहे. त्यामुळे मला फार मजा येते ही सिरीज बघताना. आणि त्याच्यामध्ये एक रंजकता आहे, गंमत आहे, त्याच्यामध्ये एक संस्कार पण आहेत आणि त्याच्यामध्ये असा एक कल्ला पण आहे. त्यामुळे ती मला फार इंटरेस्टिंग वाटते. आणि नमा, ओमकार, दत्तू सगळेच तुम्ही फार बहार आणताय या सिरीजमध्ये. मजा आली ॲज युजल. सई? मॅड परफॉर्मन्स होता. मला एकतर इक्ष्वाकू हे नाव खूप आवडतं. युनिक नाव आहे. म्हणजे प्रत्येक सिरीजमध्ये जी नावं असतात ना ती इतकी युनिक असतात. ती कधीही न ऐकलेली नावं असतात. दत्तू, तुझ्या कॉस्ट्युमसाठी खूप अप्रिसिएशन. तू कॉपी करण्यासाठी ज्या काही शकला लढवल्यास त्या खूप इंटरेस्टिंग होत्या. आणि हे कुटुंब पण मॅड कुटुंब आहे. हे कॉम्बिनेशन खूप आवडतं आणि परत परत तुम्हाला बघायची इच्छा होते. त्यामुळे लवकर परत या. थँक्यू. आणि मंडळी, याचबरोबर आजच्या भागात वेळ झाली आहे निरोपाची. पण मंडळी, प्रेमाचा बहर आत्ता कुठे फुलू लागलाय. गुलकंद तुमच्या आमच्या मनात मुरू लागलाय. उद्या देखील खमंग विनोदासोबत प्रेमाचा गोड गुलकंद आपल्यासोबत असणार आहे. त्यामुळे चुकवू नका उद्याचा भाग. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.